कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई आहात ना तुम्ही त्यांच्या, एवढं तर माहित असेल तुम्हाला, सांगा। ऐका माझं जरा, चला तुम्ही। अधिपती थांबा, तुम्हाला शपथ आहे माझी, एक पाऊल पुढे यायचं नाहीये तू। सांगा, डिलिव्हरी हा कुठल्याही बाईचा पुनर्जन्म असतो असं म्हणतात। कुठलीही स्त्री आपल्या बाळाचा जन्म कधीही विसरू शकत नाही। तुम्ही चारुलता मॅडम जर खरंच अधिपतींना जन्म दिला असेल तर सांगा त्यांचा जन्म कसा झाला। ऐकायचंय तुला? हो, ऐकायचंय मला, आता ह्या क्षणी ऐकायचंय। सांगा, कसा झाला जन्म अधिपतींचा? हे बघ अक्षरा, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला देईन, पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याची ही वेळ आहे असं मला वाटत नाही। का हो, काय झालं? घाबरलात का तुम्ही? घाबरेन कशाला आणि कुणाला? तुमचं पितळ उघडं पडेल म्हणून घाबरलात तुम्ही, मान्य करा। अक्षरा, तुला काय जे समजायचंय ते समज, पण प्लीज प्लीज आता हे थांबव। नाही थांबणार आहे, हे नाही थांबणार। तुमचं सत्य सगळ्यांसमोर आणल्याशिवाय मी हे नाही थांबवणार। सांगा, सांगा, कसा झाला अधिपतींचा जन्म? ऐकायचंय तुला? ऐक मग, नॉर्मल नव्हता याचा जन्म, सोपं नव्हतं काही, खूप कॉम्प्लिकेशन्स होते। मी वाचेन की नाही याची शाश्वतही नव्हती। ऑपरेशन थिएटरला नेताना मी ह्यांना सांगितलं होतं, मी किंवा बाळ अशी वेळ आली तर बाळाला वाचवा। 36 तास लेबर मध्ये होते मी, खूप त्रास झाला, खूप वेदना झाल्या, पण त्यानंतर मी माझ्या अधिपतीचा चेहरा पाहिला आणि तो सगळा त्रास, त्या सगळ्या वेदना मी विसरून गेले। तो दिवस आणि आज माझं तेच आहे। अधिपती दिसला, बोलला की सगळं कसं नॉर्मल असल्यासारखं वाटतं मला। मिळाली का तुला तुझ्या प्रश्नांची उत्तर? झालं का तुझं समाधान? का आहेत काही शंका कुशंका? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।